मुंबईची आन बान शान आणि जान आहे वडापाव आणि वडापाव लवर पण खूप आहेत. पण तुम्ही जर हा वडापाव टेस्ट केला नसेल तर तुम्ही काहीच खाल्लं नसणार. दादांनी घेतलेला आहे इथे भला मोठा तवा आणि त्याच्यावर टाकलेला आहे बटर आणि बटर मध्ये गेलेला आहे हा मसाला. मसाल्यामध्ये गेलेले आहे त्यांचे वेगवेगळे मसाले आणि वरून आलेला आहे हे कोथिंबीर. मसाला वडापावचा मसाला तयार केला जात आहे आणि खरं सांगते हा मसाला वडापाव खाण्यासाठी इथे लागते ती तुडुंब गर्दी. त्यांचा मसाला वडापावचा मसाला खूप सिक्रेट असतो. आधी तर लोकांना बघून वाटतं की इथे पावभाजी बनत आहे, पण हा गैरसमज आहे. ही पावभाजी नसून हा मसाला वडापावचा मसाला आहे. ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला असा मसाला तव्यावरती परतवला जातो, जेणेकरून त्याच्यातून अजून चांगला सुगंध यायला हवा आणि टेस्टी लागायला हवं. यासाठी खरं सांगते हा मसाला वडापाव बनवण्यासाठी पण मेहनत लागते. नंतर या मसाल्यामध्ये जाणार आहे ते पाव आणि पाव पूर्ण या मसाल्यामध्ये डीप केले जातात. बघितलं तुम्ही, पावांना आतून बाहेरून दोन्ही बाजूने पूर्ण असा मसाला लावून घेतलेला आहे. त्यानंतर या मसाल्यामध्ये हे पाव चांगले परतवलेले आहेत, जेणेकरून वडापावला चांगली टेस्ट येण्यासाठी. त्यामध्ये पाव परतताना अक्षरशः सुगंध इतका छान येत होता ना की म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं आणि मला राहत नव्हतं, एवढे जबरदस्त वाटत होते. आता इथे पावाला चारी बाजूने तरी मसाला लावून झालेला आहे. मला जर वाटत असेल तर इथे मसाला पाव रेडी झालेला आहे. तर एवढीच प्रोसेस नाही आहे. या मसाला पाव मध्ये जाणार आहेत तर वडे. हो, आपल्या सगळ्यांचे आवडते वडे. मसाला तर चारी बाजूने पावांना लागलेला आहे. आता दादांनी इथे पाव परतलेला आहे आणि त्यामध्ये जाणार आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते असे वडे. वड्याशिवाय या मसाला पावला मजा नाही. पण ज्याला फक्त मसाला पाव खायचा असेल तोही इथे मसाला पाव खाऊ शकतो. तुम्ही मुलुंडला राहणारे असाल किंवा मुंबईत कुठेही, जर तुम्हाला हा मसाला वडापाव खायचा असेल तर मुलुंड वेस्टला कालिदास नाट्यगृहाजवळ ह्या दादांचं स्टॉल आहे आणि तिथे तुम्हाला मिळणार आहे हा मसाला वडापाव. इथे आपला मसाला वडापाव तयार झालेला आहे. तुम्ही बघितलात किती जबरदस्त दिसतोय तो. आणि इथे मसाला वडापाव बरोबर दिले जातात त्या 3 प्रकारच्या चटण्या, हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी आणि सुकी चटणी. या वडापावच्या पहिल्याच घासात तुमचंही मन झापूक झुपूक करेल. मग असा जबरदस्त वडापाव टेस्ट करायचा असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर या मुलुंड वेस्टला आणि आपल्या आवडतीचा हा मसाला वडापाव टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. मुंबईची आन बान शान आणि जान आहे वडापाव आणि वडापाव लवर पण खूप आहेत. पण तुम्ही जर हा वडापाव टेस्ट केला नसेल तर तुम्ही काहीच खाल्लं नसणार. दादांनी घेतलेला आहे इथे भला मोठा तवा आणि त्याच्यावर टाकलेला आहे बटर आणि बटर मध्ये गेलेला आहे हा मसाला. मसाल्यामध्ये गेलेले आहे त्यांचे वेगवेगळे मसाले आणि वरून आलेला आहे हे कोथिंबीर. मसाला वडापावचा मसाला तयार केला जात आहे आणि खरं सांगते हा मसाला वडापाव खाण्यासाठी इथे लागते ती तुडुंब गर्दी. त्यांचा मसाला वडापावचा मसाला खूप सिक्रेट असतो. आधी तर लोकांना बघून वाटतं की इथे पावभाजी बनत आहे, पण हा गैरसमज आहे. ही पावभाजी नसून हा मसाला वडापावचा मसाला आहे. ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला असा मसाला तव्यावरती परतवला जातो, जेणेकरून त्याच्यातून अजून चांगला सुगंध यायला हवा आणि टेस्टी लागायला हवं. यासाठी खरं सांगते हा मसाला वडापाव बनवण्यासाठी पण मेहनत लागते. नंतर या मसाल्यामध्ये जाणार आहे ते पाव आणि पाव पूर्ण या मसाल्यामध्ये डीप केले जातात. बघितलं तुम्ही, पावांना आतून बाहेरून दोन्ही बाजूने पूर्ण असा मसाला लावून घेतलेला आहे. त्यानंतर या मसाल्यामध्ये हे पाव चांगले परतवलेले आहेत, जेणेकरून वडापावला चांगली टेस्ट येण्यासाठी. त्यामध्ये पाव परतताना अक्षरशः सुगंध इतका छान येत होता ना की म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं आणि मला राहत नव्हतं, एवढे जबरदस्त वाटत होते. आता इथे पावाला चारी बाजूने तरी मसाला लावून झालेला आहे. मला जर वाटत असेल तर इथे मसाला पाव रेडी झालेला आहे. तर एवढीच प्रोसेस नाही आहे. या मसाला पाव मध्ये जाणार आहेत तर वडे. हो, आपल्या सगळ्यांचे आवडते वडे. मसाला तर चारी बाजूने पावांना लागलेला आहे. आता दादांनी इथे पाव परतलेला आहे आणि त्यामध्ये जाणार आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते असे वडे. वड्याशिवाय या मसाला पावला मजा नाही. पण ज्याला फक्त मसाला पाव खायचा असेल तोही इथे मसाला पाव खाऊ शकतो. तुम्ही मुलुंडला राहणारे असाल किंवा मुंबईत कुठेही, जर तुम्हाला हा मसाला वडापाव खायचा असेल तर मुलुंड वेस्टला कालिदास नाट्यगृहाजवळ ह्या दादांचं स्टॉल आहे आणि तिथे तुम्हाला मिळणार आहे हा मसाला वडापाव. इथे आपला मसाला वडापाव तयार झालेला आहे. तुम्ही बघितलात किती जबरदस्त दिसतोय तो. आणि इथे मसाला वडापाव बरोबर दिले जातात त्या 3 प्रकारच्या चटण्या, हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी आणि सुकी चटणी. या वडापावच्या पहिल्याच घासात तुमचंही मन झापूक झुपूक करेल. मग असा जबरदस्त वडापाव टेस्ट करायचा असेल तर वाट कसली बघताय, लवकरात लवकर या मुलुंड वेस्टला आणि आपल्या आवडतीचा हा मसाला वडापाव टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते.